रामशास्त्री यांना हा जो महाराजांनी अनुग्रह दिला त्याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. ती अशी, यांचे वडील पूर्वी बडोदा येथे राहत होते. त्याचवेळी शिनोर येथे आपल्या मामाकडे रामचंद्र शास्त्री हे वेदाभ्यासासाठी म्हणून राहिले होते. वयाच्या 18व्या वर्षी त्यांचे वडील प्लेगने वारले. त्यामुळे झालेले अनिवार्य दुःख रामशास्त्री यांना सहन न झाल्यामुळे घर सोडून कुठेतरी दूर दूर जावे अशा विचारात त्यावेळी हे रामशास्त्री होते. त्याचवेळी यांच्या स्वप्नात एक संन्यासी आले व ते म्हणाले की तू घरातून निघून गेलास तर तुझ्या मातोश्रींना किती दुःख होईल याची तुला कल्पना आहे काय? कर्दम ऋषी वनात निघून गेले तरी कपिल मुनी आपल्या मातेला सोडून न जाता त्यांनी तिला अध्यात्मोपदेश करून शोकरहित केले. हे त्या संन्यासी महाराजांनी सांगताच रामचंद्र शास्त्री म्हणाले की अध्यात्म म्हणजे काय? त्यावर स्वामी म्हणाले, जीवब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन हेच अध्यात्म. त्यावर मला ते कसे समजेल असे रामशास्त्री यांनी विचारले. त्यावर रामशास्त्रांना स्वामी म्हणाले की सध्या तू उपदेशास पात्र नाहीस. 1 वर्षानंतर तुला अध्यात्म म्हणजे काय हे कळेल. हे सर्व संभाषण अर्थातच संस्कृतमधून झाले होते. यापूर्वी महाराज शिनोरास आले असता आणखी एक खेप या भागात येणे होईल असे त्याचवेळी ते म्हणाले होते. श्री दत्तप्रभूंची आज्ञा रामशास्त्री यांना उपदेश कर अशी झाल्यामुळेच ते यावेळी मुद्दाम शिनोरास आले. ते आल्यानंतरचे वृत्त मागे येऊन गेलेच आहे. पूर्वसंस्कारामुळे रामशास्त्री हे महाराजांजवळ शिकत असतानाही एक दिवस रामशास्त्रांच्या मनात आज आपण भागवतातील काही प्रश्न विचारून महाराजांना निरुत्तर करू असा बालिश विचार आला. महाराजांकडे जाण्यापूर्वी भागवतातील महाराजांना निरुत्तर करण्यासाठी कोणते जटिल प्रश्न विचारावेत हे नीट साक्षेपाने पाहून ठेवले आणि नित्याप्रमाणे ज्यावेळी ते महाराजांजवळ पाठ घेण्यासाठी आले त्यावेळी ते खाली बसताच महाराज त्यांना म्हणाले की विद्याभ्यास करणाऱ्याने अभ्यास पूर्ण होईपर्यंत तरी आपण प्रश्न विचारून गुरुला निरुत्तर करू नये, अशी उमेद त्याने बाळगू नये असे सांगून रामशास्त्री जे प्रश्न विचारणार होते त्याच प्रश्नाची नेमकी उत्तरे देऊन तो विषय नीट समजावून दिला. यानंतर मात्र रामशास्त्रांच्या मनातील उरले सुरले गर्वाचे बीज पार गळून गेले. शिनोरातील आचारभ्रष्ट ब्राह्मणांना योग्य तो उपदेश करून त्यांची प्रवृत्ती आचाराकडे निर्माण केली. यावेळी एक रोगी महाराजांकडे आला. त्याला संग्रहणीचा विकार होता. त्याला योग्य तो उपाय सांगितल्यावर महाराज म्हणाले की आपणासही हा विकार आहे. पूर्वाश्रमातच तो कोणीतरी अभिचारिक प्रयोगाने आपल्या मागे लावून ठेवला आहे. यावर ताक, सुरण, जायफळ व क्वचित एखाद्या वेळी अफू यांचा उपयोग केला तर विकार वाढत नाही असे सांगितले व त्यास योग्य ते मार्गदर्शन केले. रामशास्त्री व त्यांचे मामा यांच्या घरी पूर्वी दत्तोपासना नव्हती. पण मग रामशास्त्रांचा जन्म झाल्यावर एका गृहस्थाने गुरुचरित्राची पोथी रामशास्त्रांच्या मामांना आणून दिल्यावर त्यांच्या घरी रोज गुरुचरित्र वाचले जाऊ लागले. या रामशास्त्रांच्या मामांनाही महाराजांनी दत्तमंत्राचा उपदेश देऊन कृतार्थ केले. अशाच एका प्रसंगी रामशास्त्रांना पाठ देत असताना महाराज सहज बोलले की लवकरच येथे एक भटकत राहणारा आणि अक्षरशत्रू असा मनुष्य येणार आहे. रामशास्त्रांना वाटले असेल कोणीतरी ओळखीचा माणूस, पण तो माणूस ओळखीचा नव्हता. केवळ निष्ठेच्या बळावर या माणसाने जी आपली उन्नती करून घेतली आणि शेवटी महाराजांकडून दुर्लभ अनुग्रह प्राप्त करून घेतला त्यांचे वृत्त मोठे उद्बोधक आहे. महाराजांच्या वरील सांगण्याप्रमाणे पुढे 3-4 दिवस जाताच एक गुजराती ब्राह्मण तेथे आला. मध्यम वय, तरी पण चेहऱ्यावर विरक्तीची छटा चांगलीच दिसून येत होती. बरोबर 2 पंचे, 1 तांब्या व 1 काठी एवढेसे सामान होते. असा हा मनुष्य शिवनरास महाराजांच्या दर्शनास आला. याचे पूर्ववृत्त आश्चर्यजनक असे आहे. या माणसास पाहताच शिनोरातील सर्वांनी याला ओळखले, कारण पूर्वी तो या भागात गुळाचा व्यापार करीत असे. त्यामुळे सर्वांशी या व्यक्तीचा चांगलाच परिचय झालेला होता. श्रीमंतीत लोळणारा व पैशाच्या मागे लागलेला एक व्यापारी वृत्तीचा गुजराती माणूस म्हणून शिनोरातील सारे लोक ओळखत असत. आताचा हा झालेला पालट पाहून त्या मंडळींना जरा आश्चर्य वाटले. महाराज जिथे बसत असत तेथे आजूबाजूला बरीच मंडळी नेहमीच असायची. हा मनुष्य तिथेच एका कोपऱ्यात बसून राहत असे. महाराज भिक्षेस गेले की
की तेवढ्या वेळात कुठेतरी बाहेर जाऊन जेवून यावे व पुन्हा महाराज येण्यापूर्वी आपल्या ठराविक जागेवर बसून राहावे असा त्याचा क्रम सतत 8-10 दिवस चालू होता. महाराज या 8 दिवसात त्याच्याशी एक शब्दही बोलले नाही. असे काही दिवस जाताच एक दिवस महाराज त्यास म्हणाले की तू असा येथे बसून का राहतोस? त्यावर त्या माणसाने आपले पूर्ववृत्त महाराजांना पुढील प्रमाणे निवेदन केले. मी मूळचा तेलंगपूर या गावचा राहणार. माझ्या व्रात्यपणामुळे मला लोक लहानपणापासून गांडा असे म्हणत. गांडा या शब्दाचा अर्थ वेडा, पण हे काही माझे खरे नाव नव्हे. माझे खरे नाव कल्याण असे आहे. माझे लग्न वयाच्या 8व्या वर्षी झाले होते. प्रथम काही प्राथमिक शिक्षण झाल्यावर मी काही दिवस शाळेत व नंतर एका व्यापाऱ्याकडे नोकरी केली. हे सर्व करीत होतो, पण काही केल्या मनशांती लाभेना. म्हणून संतांच्या शोधार्थ मद्रासपर्यंत फिरलो, पण अधिकारी असा एकही सत्पुरुष भेटला नाही. माझे दैवत महादेव असून मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो आहे. त्यामुळे मला याच श्रेष्ठ जातीतले सद्गुरू भेटावेत अशी इच्छा आहे. नंतर काही दिवस मी पादेंचरी येथेही नोकरीच्या निमित्ताने होतो, पण शांती लाभेना. शेवटी घरी आलो. कुठे बाहेर जाऊन तपश्चर्या करावी तर आईवडिलांची संमती मिळेना. घरची आर्थिक स्थिती बरी होती, पण मला कशातच सुख लाभेना. शेवटी व्यापाराचे निमित्त करून मी घर सोडले व नर्मदेच्या तीरावर राहून आल्या गेल्या ब्राह्मणांची सेवा करण्यात काळ घालू लागलो. पण वडिलांना हे समजताच त्यांनी माझी निर्भत्सना केली. शेवटी वसुलीच्या निमित्ताने मी कायमचेच घर सोडले आणि ओंकारेश्वरी एका वडाच्या झाडाखाली वैराग्याचा वेश धारण करून राहू लागलो. त्यामुळे मला लोक ब्रह्मचारी म्हणून व अधिकारी पुरुष आहेत असे ऐकले. त्यांचे नाव पांडुरंग महाराज असे होते. नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या लोकांची मी कष्ट सोसून सेवा करीत, त्यांना अन्नदान करीत व तेही स्वहस्ते तयार करीत. पांडुरंग महाराजांजवळ गेलो. त्यांना माझी तळमळ सांगितली. त्यावर ते म्हणाले, अशा या निर्जन अरण्यात तुला साधू पुरुष कसे भेटणार? तू आता असे कर, नेमावर येथे सिद्धेश्वराच्या मंदिरात जा. तेथे जपानुष्ठान कर, म्हणजे तुला सद्गुरू भेटतील. पांडुरंग महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मी नेमावर येथे सिद्धेश्वरांच्या मंदिरात जपानुष्ठान करीत होतो. तेथे आपली कीर्ती कानावर एकसारखी येऊ लागली. त्यामुळे मला राहावेना. शेवटी निश्चय केला आणि मी अनन्य भावाने आपणास आज शरण आलो आहे. हेच समर्थचरण माझा इहपर उद्धार करतील ही माझी पूर्ण खात्री आहे. हे त्या ब्राह्मणाचे वृत्त ऐकून महाराज काही बोलले नाही, नुसते हसले. आता लोक या ब्राह्मणास गांडाबुवा या नावाने संबोधू लागले. काही दिवस गेल्यावर महाराज गांडाबुवास घेऊन शिवनेराहून निघून निकोंदा या गावी आले. या गावी एक शंकराचे देऊळ होते. त्यात बसून योगाभ्यास कर असे गांडाबुवा यास सांगून अभ्यासाची दिशा दाखवून दिली व महाराज निकोद्याहून पुढील संचारासाठी निघून गेले. याप्रमाणे काही दिवस गांडाबुवांनी योगाभ्यास केल्यावर ते महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितले, तू आता घरी जा व प्रथम तुझ्या आईवडिलांची संतोषपूर्वक आज्ञा घेऊन द्वारकेत चातुर्मासाच्या वेळी आपणास येऊन भेट. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मग गांडाबुवा आईवडिलांची संमती घेण्यासाठी आपल्या गावी निघून गेले. सिनोर येथील गोष्ट. येथे कृष्णराव पेंढारकर या नावांचे एक गृहस्थ होते. यांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती. महाराज भिक्षेस निघाले की हे सोवळ्याने पुढे जायचे व महाराजांना दक्षिणी ब्राह्मणांची घरे दाखवे. महाराज भिक्षा घेऊन येण्यापूर्वीच गोमयाने यांनी स्वतः जागा सारून तयार करून ठेवावी असा यांचा नित्यक्रम असे. महाराज भिक्षा घेऊन आले की त्या सारवलेल्या जागेवर ते ठेवीत. भिक्षा आणताना ती नर्मदेच्या पाण्यात बुडून मग आणावी असा महाराजांचा क्रम असे. मग आणलेल्या अन्नाचे 3 विभाग करीत, एक नर्मदा माता, एक गाईला, एक दत्तप्रभूंना व राहिलेला जो भाग तेवढाच आपण ग्रहण करीत. भिक्षा मागताना क्वचित रजस्वलेचा शब्द ऐकू आल्यास किंवा अशुची पदार्थांचा संपर्क झाल्यास त्या दिवशी संपूर्ण उपवास करावा. असा उपवास घडला तरीही महाराजांच्या नित्य अध्यापनादी कार्यक्रमात कधीही खंड पडत नसे हे विशेष. कृष्णरावांची भक्ती पाहून महाराजांनी एक दिवस त्यांना एका मंत्राचा जप करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे जप करताच त्यांना पुढे उत्तम नोकरी मिळत. त्या नोकरीत काही कारणांनी त्यांच्यावर आरोप आला होता, पण महाराजांच्या भक्तवात्सल्यामुळे ते या अकल्पित संकटातून निर्दोष मुक्त झाले. गांडाबुवांना आपल्या घरी पाठवून दिल्याचे वृत्त मागे येऊन गेलेच आहे. त्यानंतर मग महाराज गिरनार पर्वतावर श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आले. श्री दत्तपादुकांचे दर्शन घेतले आणि तेथून जवळच असणाऱ्या सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी प्रभास क्षेत्रात येऊन दाखल झाले. सोरटी सोमनाथ हे एक भारताचे ऐतिहासिक व सर्वात समृद्ध असे जागृत देवस्थान आहे. भारताच्या या श्रद्धा केंद्रावर संपत्तीच्या लोभाने अनेकांनी आक्रमण केले व हे देवालय लुटून उद्ध्वस्त केले. तथापि या स्थानाची अस्मिता अजूनही अबाधित राहिली. हीच येथील जागृत देवकळेची मुख्य खूण. अशा या पवित्र क्षेत्रात महाराज आले व त्यांनी त्या सोमनाथांचे पावन दर्शन घेतले. येथे सोमनाथाचे पुजारी बाळंभट्ट मोंडे या नावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्या अत्याग्रहास्तव या प्रभास क्षेत्रात महाराजांचे काही दिवस वास्तव्य झाले होते. प्रभास पट्टणात महाराजांचा मुक्काम असताना एक अद्भुत प्रकार लोकांना पाहावयास सापडला. तो असा: एक दिवस श्री दत्तप्रभूंनी महाराजांना आज्ञा केली की आता या ठिकाणी संस्कृत द्विसहस्त्री गुरुचरित्रावर टीका लिही. ही आज्ञा झाल्यावर महाराजांनी टीका लिहिण्यास सुरुवात केली. पण ज्या ग्रंथावर टीका लिहायची तो मूळ ग्रंथ द्विसहस्त्री गुरुचरित्र हा यावेळी महाराजांजवळ नव्हता. इतकेच नव्हे तर या ग्रंथाची रचना माणगावी महाराज असताना 15 वर्षापूर्वीच झाली होती. 15 वर्षापूर्वी लिहिलेल्या मूळ ग्रंथावर केवळ स्मरणाने यावेळी महाराज टीका लिहित होते. यावरून महाराजांची स्मरणशक्ती किती असाधारण होती याची कल्पना येईल. त्यातून स्मरणात राहील असा मूळ ग्रंथ काही लहान नव्हता. महाराजांच्या लोकोत्तरत्व या एकाच असामान्य कृतीवरून सिद्ध होण्यासारखे आहे. खुद्द महाराजांच्या हातचे त्यावेळचे पत्र पुढील प्रमाणे आहे: तीर्थ येथे विशेष पाठ देण्याचे वगैरे नसल्यामुळे रोज 2 घटका गुरुचरित्रावर टीका लिहिण्याची होत असते. स्तुती व पहिले 4 अध्याय आत्ताच पुरे झाले. संस्कृत टीका करण्याची लहर लागली आहे. तूर्त 1200 झाली. पुढे कशी लहर लागेल कोण जाणे. श्री दत्त. महाराजांची ही दिव्य धारणशक्ती पाहिल्यावर कितीही तर्क ककर्ष माणूस आला तरी त्याच्या माफक बुद्धिवादाचा प्रकाश तो कितीसा पडणार. सहस्र रश्मी सूर्यनारायणाच्या विश्वव्यापी तेजापुढे मिणमिणत्या पणतीने आपल्या ज्योतीचा दिमाग तो काय मिरवावा. यानंतर महाराज प्रभास पट्टणातून निघाले व प्राची सरस्वती या कृष्ण परमात्म्याच्या निर्याण भूमीत आले. याच भूमीत भगवान श्रीकृष्णांनी आपली अवतार समाप्ती केली होती. महाराजांनी या पवित्र भूमीस अभिवादन केले आणि तेथून ते पोरबंदर म्हणजे सुदामपुरी या ठिकाणी आले व तेथून